सुकलेलं दिसतं आणि झाड आडवं पडतं, किंवा डायरेक्ट उभं आहे सुकलंय म्हणून आपण पाहिल्यानंतर असं झाड अलगद उपटून जमिनीतून बाहेर येतं. बरोबर आहे. ही कीड जी आहे या किडीच्या कंट्रोलसाठी सध्या बाजारपेठेमध्ये कोणतंच कीटकनाशक काम करत नाही. का बरं? कारण नेमारिस अल्ट्रा किंवा नेमारिस हे दोनही प्रॉडक्ट आपण धन्वंतरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे दोन महत्वाची कारण. ही कीड कुठं आहे, हिला कंट्रोल करायचं म्हणजे कीटकनाशकं कुठं वापरायची, जमिनीमध्ये जाणारे कीटकनाशकं पाण्यामध्ये जातात, तेच पाणी विहिरीतून बोरवेल मधून आपण पितो आणि आपल्या शरीरात कीटकनाशकं जातात. आणि म्हणून ती जर कमी करायची असतील तर मग या किडीला कंट्रोल कसं करायचं. बरं, ही कीड कीटकनाशकाला दात का देत नाही, याचं कारण काय आहे. कीटकनाशकांचा वास येतो ना. जशी जमिनीमध्ये तुम्ही कीटकनाशक वापरलं ही कीड अजून खोल जाऊन बसते आणि वास गेला की परत वरती येते. वास संपला की परत वरती येते. ती आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. किडे आपल्यापेक्षा फार हुशार आहे. किडे माणसापेक्षा जास्त हुशार आहेत. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं आपला प्रेम फार आहे, असं नाही. निसर्गामध्ये प्रत्येकाचं वेगळं आहे. किडे प्रचंड हुशार आहेत. वास आला की ते खाली गेले, वास संपला की परत वरती येऊन मुळं कुरतडायला सुरुवात करतात. त्यामुळे शेतकरी 2-2, 3-3, 4-4 वेळा कीटकनाशकं वापरतो तरी ही कीड आटोक्यात येत नाही. मग त्याच्यामुळे काय आपल्या नेमारिस अल्ट्रा काय आहे तर आपल्या नेमारिस अल्ट्रामध्ये या किडीला मारणारी बुरशी दिलेली आहे. बुरशीला वासच नाही. त्याच्यामुळे शत्रू आता इथं बसलेले आहेत 800 लोक. बरोबर आहे का नाही. 800 लोक आहेत ना. एवढी बुरशी वाढलेली आई पाहिली का आता घेऊन कधी ओलसर असते ना, ओलसर जागी बुरशी वाढते. आपल्या नेमारिस अल्ट्रामध्ये असणारी बुरशी ज्यावेळी आपण पाण्यामधून देतो ती बुरशी ज्यावेळी हुमणीची आळी साहित्यात येते तिच्या त्वचेवरती वाढायला सुरुवात होते आणि संपूर्णपणे तिला वेस्टर्न केल्यामुळं त्या आळीचं शोषण होत नाही. आता तुमचा समजा इथे श्वास कोंडला गेला, सगळी दारं बंद आहेत, काय करणार तुम्ही. पहिले दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार. बरोबर आहे ना. तसंच आहे. नेमारिस अल्ट्राच्या माध्यमातून रिझल्ट यायला सुरुवात झाली तर सर्वात पहिल्यांदा रिझल्ट दिसणार कुठं. ही कीड बाहेर येते. ही कीड जमिनीतून बाहेर येते आणि बाहेर येऊनच मरते. आणि म्हणून नेमारिस अल्ट्राचे रिझल्ट हे जमिनीतून बाहेर येऊनच कीड दिसणार. जमिनीत मेली असं सहजासहजी होणार नाही, कारण तिचं शोषण बंद झालेलं असतं. आणि म्हणून नेमारिस अल्ट्रा देण्याचं कारण आपलं काय आहे. आपण अगोदर नेमारिस आणलं होतं. नेमारिस मध्ये काय आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या बरं. सर्वात महत्वाचं ही ज्या किडीची काय जीवनचक्र आहे ना इथून चालू होतं आणि तिकडे भोंगेऱ्यापाशी जाऊन थांबतो. आता होतं काय की ह्या किडीचं एक जीवनचक्रामध्ये तिचा एक गुण आहे किंवा तिला ते वातावरण लागतं मिलनासाठी. ते वातावरण कोणतं आहे. पाऊस पडल्यानंतरची संध्याकाळ. ह्या किडीला कोणतं वातावरण लागतं. नर आणि मादी पतंग भोंगेरे मिलनासाठी कधी येतात. पाऊस पडल्यानंतरची संध्याकाळ. त्यातल्या त्यात कोणता पाऊस. तो वाळवाचा पाऊस. हॅलो, कधी पडतो वायू. मी तुम्हाला सांगितलं ना भूगोल बदललाय.